आणि आता तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं आज तुमच्या आयांनी निवेदन केलं. हे निवेदन आम्ही तर हा बोल 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 नाही, हे जे आमचे मंचावरनं फर्स्ट क्लास वाभाडे काढले ते आम्हाला खूप आवडले. आम्ही काय वाटतंय? मला थँक्यू म्हणायचं आहे हेमंत तुला आणि क्षितीला, कारण माझी आई अक्कलकोटची आहे. तिला कुठेतरी लहानपणी बहुधा ॲक्टर व्हायचं होतं. ते स्वप्न तिला पूर्ण नाही करता आलं म्हणून ते माझ्यामार्फत तिने पूर्ण केलं. तिची इच्छा होती स्टेजवर यायची कधीतरी, आणि माझी इच्छा होती की तिने कधीतरी स्टेजवर येऊन लोकांसमोर परफॉर्म करावं. ते ह्या सिनेमासाठी झालं, याचा खूप आनंद आहे. तिला किती आत्मीयता या सगळ्याबद्दल चपला खाली काढून आली स्टेजवर येताना. त्यामुळे मला फारच आनंद झाला आहे आज या क्षणी माझी आई स्टेजवर येऊन परफॉर्म करते बघून. तुला टफ कॉम्पिटिशन आहे पुढे अमेय, एवढं मी सांगते नक्की. अगदीच. आणि काय लहान आणि बहीणच वाटते ना अगदी. म्हणजे फिल्मफेअरचं अँकरिंग पुढच्या वेळेला गेलं तुझ्याकडनं. वाघांच्या घरी आलं पण तुझ्याकडनं गेलं. सिद्धू, माझ्या आयुष्यातली प्रत्येक हिट गोष्ट ही माझ्या आईच्या हस्ते झालेली आहे. मग ते काही का असे ना, माझं पहिलं घर असेल, माझी पहिली गाडी असेल, आणि मला असं वाटतंय पहिली बायको सुद्धा म्हणजे आहे ती बायको सुद्धा, म्हणजे असं बायको सुद्धा. आणि मला वाटतंय पहिला भावंडांचा सिनेमा मी आयुष्यात केलेला आहे. आणि एकंदरीत रेकॉर्ड बघता हे याचं पण जर का हां म्हणजे याचं पण जर का आईच्या हस्ते झालेलं आहे तर हे ब्लॉकबस्टर आहे 100%. कारण माझी आई ती काही असं जगावेगळं स्पेशल करायला जात नाही. तिच्यामध्ये असलेलं सर्व प्रेम ती तिच्या शब्दांमध्ये, तिच्या मेसेजेसमध्ये, तिच्या पाठी उभं राहण्यामध्ये ती ओतत असते ते. आणि त्यातनंच जी काही ऊर्जा आपल्याला हवी असते ती मिळत जाते. सो तिच्याशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होऊ शकणार नाही आणि तिच्याशिवाय मीच पूर्ण होऊ शकणार नाही. सो थँक्यू. शेती, मला छान वाटलं. मी आईला स्टेजवर लहानपणापासून बघतेय, पण अशा कार्यक्रमात आणि सिद्धू आणि अमेयाच्या आईबरोबर एक आई म्हणून तिने इथे येऊन करणं निवेदन मला खूप मस्त वाटलं. आणि इन जनरलच आयांनी हे केलं म्हणजे मला ह्याचं इतकं भारी वाटलं की रिअल आई, रील मम्मी, आम्ही भावंड, खूप खूप बरं वाटलं मला. थँक्यू हेमंतजी, आज तुम्ही हे घडवून आणल्याबद्दल. आज काही खरं नाही. सासू आणि लेक मिळून आज बहुतेक रात्री ते हे लावलंय, हार बीर घातलेत बकऱ्याला. आता माझा चिमण्या आहे.